सर्व शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था मराठी सोलापूर आजच्या वार्षिक सभेला 26वी वार्षिक सभा 2024-25च्या वार्षिक सभेला आपण सुरुवात करतोय। आलेल्या सर्व शिक्षकांचं बंधू भगिनींचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण आजच्या या वार्षिक सभेला सुरुवात करूया। वार्षिक सभेची सुरुवात संस्थेचे सचिव माननीय श्री अप्पार विटेकर सरांना विनंती करतो की त्यांनी सभेला सुरुवात करावी। सर्व उपस्थित असलेल्या सभासद बंधू भगिनींचं मी आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं सर्वांचे मी या सभेला उपस्थित असल्यामुळे मी सर्वांचं आभार मानतो आणि यापुढे सभेपुढील विषय आपल्या पतसंस्थेचे लिपिक बावधनकर हे विषयाचे वाचन करतील। सदन सभा दिनांक 22/9/2024 सभा वृत्तांत वाचून मंजूर करणे। 22/9/2024 वार्षिक सदन सभेचे इतिवृत्त वाचून दाखवतो। विषय क्रमांक 1 मागील वार्षिक सदन सभा दिनांक 17/9/2022 सभा वृत्तांत वाचून मंजूर करणे। ठराव क्रमांक 1 सभेत संस्थेचे सचिव श्री अप्पाराव विटेकर सर यांनी मागील वार्षिक सदन सभा दिनांक 17/9/2022 रोजीचे इतिवृत्त वाचून दाखवले व ते सर्वानुमते कायम करण्यात आले। ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 2 माननीय संचालक मंडळाने सादर केलेले सन 2022-23 सालाचे 33 पत्रक, नफातोटा पत्रक व ताळेबंद पत्रक व नफा विभागण्यास मंजूर देणे तसेच 22-23 सालाकरता अदा करावयाचे लाभांशप्रमाणे मंजुरीसाठी सादर करणे। ठराव क्रमांक 2 सभेत मान्य संचालक मंडळाने सादर केलेले सन 22-23 सालाचे 33 पत्रक, नफातोटा पत्रक व ताळेबंद पत्रक संस्थेचे सचिव श्री अप्पाराव विटेकर सर यांनी वाचून दाखवले व सदरच्या आर्थिक पत्रकात सभेत सर्वानुमते मंजूर देण्यात आली। तसेच सन 22-23 या सालास रुपये 26,97,315 इतका नफा झालेला असून त्याची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आली। एकूण नफा 26,97,315, तरतूद रिझर्व्ह फंड 6,74,328 रुपये, लाभांश देणे 11% 17,26,549 रुपये आणि भेटवस्तू देण्यासाठी तरतूद केली होती 2,96,438 रुपये। वरील नफा विभागण्यात सभेत सर्वसंमतीने मंजुरी देण्यात आली। दिनांक 31/3/2022 अखेर शेअर्स रकमेवर 11% लाभांश देण्याचे ठरले। ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 3 सन 2022-23 या वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल, माहितीस्तव व दुरुस्ती अहवालाचे वाचन करणे। ठराव क्रमांक 3 आपल्या संस्थेचे सन 22-23 या वर्षाचे लेखापरीक्षण श्री R.L. कामटे यांनी केले असून त्यांचा अहवाल सभेत वाचून दाखवण्यात आला। त्यांनी संस्थेत अ वर्ग दिल्याचे सांगण्यात आले। तसेच सदरच्या लेखापरीक्षणाच्या अहवालातील दोषाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दुरुस्ती अहवाल पाठविण्यात आला व त्याचे वाचन करण्यात आले। ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 4 सन 2023-24 सालाकरता अंतर्गत तपासण्याची नेमणूक करणे व मानदंड ठरवणे। ठराव क्रमांक 4 सदर विषयावर सभेत चर्चा होऊन असे ठरले की अंतर्गत तपासणीची नेमणूक करण्याचे व त्यांचे मानदंड ठरविण्याचे अधिकार संचालक मंडळास सर्वानुमते देण्यात आले। ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 5 सन 2023-24 सालाकरता वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे। ठराव क्रमांक 5 महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 81 पोटनियम कलम क्रमांक 1 नुसार वार्षिक सदन सभेमध्ये पॅनेलवरील लेखापरीक्षकाची नेमणूक करून लेखापरीक्षण पूर्ण करून घेण्याची मुभा दिली असून त्यानुसार आपल्या संस्थेचे लेखापरीक्षण पूर्ण करण्याकामी श्री नरसिंह दीपक श्रीगारी यांचा आलेला अर्ज वाचून दाखवण्यात आला। त्यावर सविस्तर चर्चा होऊन सन 2023-24 सालाचे लेखापरीक्षण करण्यासाठी नरसिंह दीपक श्रीगारी यांची वैधानिक लेखापरीक्षण सहकारी संस्था म्हणून नेमणूक सर्वानुमते करण्यात आली व नियमानुसार लेखापरीक्षण शुल्क देण्याचे सर्वानुमते ठरले। ठराव सर्वानुमते मंजूर। सन 2023-24 सालाचे अंदाजपत्रकास मंजूर देणे। सभेत सन 23-24 सालाचे उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक संस्थेचे सचिव श्री अप्पाराव विटेकर सर यांनी वाचून दाखवले। सदर पत्रकावर चर्चा होऊन सदरच्या अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजूर देण्यात आली। ठराव सर्वानुमते मंजूर।
विषय क्रमांक 7 सन 2022-23 मधील अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या उत्पन्नास व खर्चास मंजुरी देणे. ठराव क्रमांक 7 सभेत सन 2022-23 सालाचे उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक संस्थेचे सचिव श्री आप्पाराव इटेकर सर यांनी वाचून दाखवले. सदर पत्रकावर चर्चा होऊन सदरच्या अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या उत्पन्नास व खर्चास सर्वानुमते मंजूर देण्यात आली. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 8 वार्षिक संविधान सभेस सहभागी न होणाऱ्या सभासदांच्या रजेस मान्यता देणे. ठराव क्रमांक 8 आजच्या वार्षिक संविधान सभेस उपस्थित न राहणाऱ्या सभासदांकडून आलेल्या रजेच्या अर्जावर चर्चा करून सदर सभासदांचे रजेचे कारण योग्य असल्याने सदर सभेस अनुपस्थित राहणाऱ्या सभासदांच्या रजेस सर्वानुमते मंजूर देण्यात आली. ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 9 माननीय चेअरमन साहेब यांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. आयत्यावेळी कोणताही विषय नसल्याने अध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केले व अशा तऱ्हेने सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ठराव सर्वानुमते. हे मागील सभेचे इतिवृत्त वाचून जे दाखवले आहे त्या सर्वानुमते मंजूर आहे. विषय पत्रिकेतला विषय क्रमांक 2 आहे. माननीय संचालक मंडळाने सादर केलेले सन 2024-2025 सालाचे 23 पत्रक, नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक व नफा विभागणीस मंजुरी देणे तसेच 2024-2025 सालाकरिता अदा करावयाचे लाभांश प्रमाणे मंजुरीसाठी सादर करणे. सर्व सभासदांना हा अहवाल दिलेला आहे. परत संस्थेमध्ये सुद्धा नोटीस बोर्डावर हा अहवाल लावलेला आहे. या अहवालाचे वाचन बहुतांश सभासदांनी केलेले आहे असे गृहीत धरून की ताळेबंद पत्रक पान नंबर 6, पान नंबर 7, त्याच्यानंतर 23 पत्रक पान नंबर 8, नफा तोटा पत्रक पान नंबर 9 या सर्वांचं वाचन सभासदांनी केलेले असेल असं गृहीत धरून नफा विभागणी आम्ही संचालक मंडळाने केलेले आहे त्याचं वाचन करतो. एकूण नफा आपल्याला 24,66,176 इतका झालेला आहे. त्यापैकी रिझर्व्ह फंड तरतूद 6,16,543 रुपये केलेले आहे. लाभांश तरतूद 15,95,120 इतकी केलेली आहे. आणि आपण भेटवस्तू सभासदांना देण्यासाठी 2,54,512 एकूण नफा 24,66,176 इतका झालेला होता. याप्रमाणे नफा विभागणी केलेली आहे. सर्व सभासदांनी अहवालाचं वाचन केलेलं असेल. त्याच्यामुळं या विषयावरती काही सभासदांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. सगळ्या सभासदांचं प्रश्नाचं निरसन झाल्यानंतरच हा विषय मंजुरीसाठी आपल्यासमोर ठेवण्यात येईल. या अनुषंगानं कोणाला काय प्रश्न सभासदांना विचारायचे विचारा. कारण लाभांश आपण यावर्षी 10% केलेला आहे. त्याचं कारण असं आहे आपण कर्जावरील व्याजदर 11% होतं ते 10.5% केलेलं आहे. त्याच्यामुळं आपलं 11%वरून ह्यावर्षी 10% आपण लाभांश घेतलेला आहे. त्याच्यानंतर संयुक्त मुदत ठेवीवरील व्याजदर 10वरून 9% केलेला आहे. आणि आपण जे सभासद 5 तारखेपर्यंत आपले वेतन हो अथवा न हो त्याच्या आतमध्ये जे सभासद हप्ते भरते त्यासाठी आपण 10% रिबेट देतो. ते रिबेट 9%वरून 10% करण्यात आलेलं आहे. तर या विषयावरती कोणाचे काय प्रश्न असेल तर विचारायला काय हरकत नाही. हा विषय सर्वांना मंजूर आहे असं समजून मी एकदा हात वर करून मंजूर असेल तर मंजूर म्हणा. मंजूर का? ठीक आहे. दुसरा विषय विषय हा मंजूर समजून मी पुढचा विषयाचे वाचन करत आहे.
सन 2024-2025 या वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल, माहितीस्तव व दोष दुरुस्ती अहवालाचे वाचन. आपण सहकारी कायदा नियम याला अनुसरून आपण गेल्या मीटिंगला आपण नरसिंह श्रीगारी अँड कंपनी चार्टर्ड अकाउंट या CAची नेमणूक केलेली होती. त्यांनी 1/4/2024 ते 31/3/2025 अखेर लेखापरीक्षण करून आपल्याला लेखापरीक्षण अहवाल पतसंस्थेला दिलेला आहे. पतसंस्था स्थापन झाल्यापासून आपला ऑडिट वर्ग अच राहिलेला आहे. त्यांनीसुद्धा ऑडिट वर्ग अ दिलेला आहे. हा आपल्याला अहवाल त्यांनी दिलेला आहे. नियमितपणानं आपली पतसंस्था 1999 पासून स्थापन झालेली आहे. आज अखेरपर्यंत आपल्या पतसंस्थेला प्रत्येक ऑडिटरनी अ वर्ग दिलेला आहे. त्याच्यामुळे हा विषय मी आपणासमोर मंजुरीला ठेवत आहे. मंजूर असेल तर हात वर करावे. हा विषय मंजूर आहे असं समजून मी विषय क्रमांक 4चे वाचन करतो. सन 2025-2026 सालाकरता अंतर्गत तपासणीची नेमणूक करणे व मानदंड ठरवणे हा विषय आम्ही सहकार कायदा नियमप्रमाणे प्रत्येक आपल्या वार्षिक मीटिंगला घेतो. परंतु आपण अंतर्गत तपासणीची नेमणूक करत नाही. याला कारण म्हणजे आपल्याला अधिकचे ऑडिट फी द्यावी लागते. परंतु हा सहकार कायदा नियमाप्रमाणे आपण हा विषय घेतो, हा मंजूर करून घेतो आणि याचे अधिकार आमच्या संचालकाकडे आम्ही मागून घेतो. आमच्या संचालकाकडे हा अधिकार द्यावा असं मी आपणाला विनंती करतो. मंजूर असेल तर हात वर करा. चौथा विषय मंजूर झाला असा समजून मी 5व्या विषयाकडे येतो. सन 2025-2026 सालाकरता वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे. आपल्याकडे काही अर्ज आलेले आहेत. त्या अर्जापैकी परत आपल्याकडे नरसिंह श्रीगारी अँड कंपनीचा परत अर्ज आलेला आहे. त्याने 25-26 ऑडिटसाठी आपल्याकडे अर्ज केलेला आहे. अजून कोणाचा आले? हा एकच अर्ज आलेला आहे. तर हा विषय आपण ऑडिट श्रीगारी परत नरसिंह श्रीगारी अँड कंपनीला देण्यासाठी आम्ही आपणाला हा विषय समोर ठेवतो. मंजूर असेल तर हात वर करावे. सभासद आहेत का बाहेरचेच आहेत सगळे? हात वर करा. परत 6वा विषय सन 2025-26 सालाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे. आपण त्या अहवालाच्या पान नंबर 10 वरती आपण अंदाजपत्रक दिलेला आहे. गेल्या वर्षी किती खर्च झाला, अंदाजे खर्च किती होता, त्याचा खर्च प्रत्यक्षात किती झाला, मग आता 25-26साठी अंदाजे खर्च किती येईल याचा आपण या ठिकाणी सविस्तर पान नंबर 10 वरती आपल्या अहवालामध्ये दिलेलं होतं. सर्वांनी वाचन केलं असेल असं गृहीत समजतो. याच्यावरती काय आपले प्रश्न उपप्रश्न असेल तरी विचारायला काय हरकत नाही. सहा नंबरचा विषय 2025-2026 सालाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे हा विषय मंजूर असेल तर हात वरती करण्यात यावा. ठीक आहे. हा विषय मंजूर समजून मी पुढचा विषय सन 2024-2025 मधील अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या उत्पन्नास व खर्चास मंजुरी देणे. पान नंबर 10 वरतीच तो उल्लेख आहे की
अंदाजे उत्पन्न, प्रत्यक्षात उत्पन्न आणि अंदाजे खर्च हा त्याच पानावरती उल्लेख आहे। याही ह्याचं वाचन केलेलं आहे असं गृहीत धरून मी हा विषय आपणासमोर मंजुरीसाठी ठेवत आहे। मंजूर असेल तर हात वर करावे। 7वा विषय मंजूर झालेला आहे असं समजून मी 8व्या विषयाकडे वळतो। वार्षिक सर्वसाधारण सभेस सहभागी न होणाऱ्या सभासदाच्या रजेस मान्यता देणे। आपले सगळे सभासद क्रियाशील राहावेत, ते कोणत्याही अधिकारापासून वंचित राहू नये म्हणून आपण हा विषय सहकारी कायदा नियमाप्रमाणे घेतो आणि जे गैरहजर आहेत त्या सभासदांना आपण वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर न झाल्यामुळे आपण त्यांच्या रजेस मान्यता देतो। हा विषय मंजूर असेल सर्वांना तर हात वर करावे। 9वा विषय आहे। हा विषय मंजूर झाला असं समजून मी 9व्या विषयाकडे वळतो। माननीय चेअरमन यांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे। या विषयावरती आपल्या सभासद बंधू भगिनींना पतसंस्थेमध्ये काय सुधारणा सुचवायच्या असतील किंवा काय त्रुटी असतील किंवा अधिकचा अजून कारभार चांगला होण्यासाठी काय आपल्याला आमच्या संचालक मंडळाला सुचवायचं असेल किंवा काय त्रुटी असतील, कोणाला कर्ज वेळेवर मिळत नसेल किंवा कोणाला काय अडचण असेल तर त्या सर्व पतसंस्थेच्या कारभाराविषयी आम्ही अहवालामध्येच उल्लेख केलेला होता की आपल्याला काय जर शंका कुशंका असेल तर आपले प्रश्न 10/9/2025 पर्यंत कार्यालयाने वेळेत लेखी स्वरूपात द्यावे। जर समजा कोणाला काय देता आले नसेल तरी आताही काही प्रश्न विचारायला हरकत नाही, जेणेकरून सभासदाचे पतसंस्थेचे हिताचे पाहिजेत। त्याच्यातून आमच्या संचालक मंडळाला काय आपल्याला काय आदेश विनंती करता येईल किंवा आदेश देता येईल त्या पद्धतीने आपण प्रश्न विचारावेत। यावर चेअरमन उत्तर देतील। विसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जमलेल्या सर्व सभासदांचं मी स्वागत करतो। आपली पतसंस्था गेले अनेक वर्षे अतिशय उत्तम असे काम करत आहे, त्याबद्दल सर्व संचालक मंडळ व चेअरमन साहेब, सचिव साहेब यांचंही अभिनंदन करतो। आणि आपण दरवर्षी शिक्षक पुरस्कार देतो, मला वाटतं तो फक्त आपल्या पतसंस्थेतील सभासदांना देतो। माझं मत असं आहे की आपल्या शहरातील उत्तम शिक्षकांना हा पुरस्कार द्यावा आणि पुरस्कारांची संख्याही वाढवावी, जेणेकरून आपण दिलेल्या पुरस्काराला एक चांगलं असं वेटेज येईल, महत्त्व येईल आणि आपल्या पतसंस्थेचंही नाव होईल। ही एक सूचना। संचालक मंडळ या विषयावर विचार करेल आणि त्या पद्धतीनं कारवाई करण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करूया। सर्व सभासदांचा आणि संचालक मंडळांचा मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एक आश्वासन मिळालं होतं आपणा सर्वांना की स्वतंत्र इमारत उभा करून पतसंस्थेचे स्थलांतर त्या इमारतीत करायचं, पण त्याचा अद्यापपर्यंत काही विचार झालेला नाही असं मला वाटतंय। संचालक मंडळाने काय निर्णय घेतला हे संचालक मंडळाने सांगावं। विषय हा आपण 2 ते 3 वेळा सर्वसाधारण सभेमध्ये घेतला, मंजूर करून सुद्धा घेतला, पण पुढं काही अडचणी आल्या की एकतरी आपण इतर पतसंस्थेला स्पर्धात्मक राहावं म्हणून आपल्या पतसंस्थेचा व्याजदर, त्याचप्रमाणे पतसंस्थेचा रिबीट, लाभांश दर, संयुक्त ठेवीवरचा व्याजदर आपल्या अगोदरची जी पतसंस्था आहे ती 10-12 वर्षापूर्वीची आहे, त्याच्या तुलनेनं आपण नेहमी स्पर्धात्मक दृष्ट्या आपण बघतो।
तरीसुद्धा आम्ही 2-3 वेळा प्रयत्न केला, सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी घेतली. आपले काही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बँक शेअर्स आहेत जवळजवळ 39,68,000 रुपये. त्या बँक शेअर्सच्या माध्यमातून आपण नवीन इमारत घेण्याचा पहिला प्रयत्न केला, परंतु आमचा पत्रव्यवहार झाला. सदर बँकेवर लिक्विडेटर प्रशासक असल्यामुळे त्याने आम्हाला उत्तर दिलं की सध्या बँक ही लिक्विडेशनमध्ये असल्यामुळं आपल्याला तुमचे शेअर्स देता येणार नाहीत. परत आम्ही दुसरा प्रयत्न केला की आपले काय सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बँक बिनपरतीचे ठेव म्हणून जवळपास 1,40,28,411 रुपये एवढे आहेत. त्या रकमेचा आपल्याला व्यवहारामध्ये काहीच उपयोग करता येत नाही, म्हणून आम्ही आपले जे काय जिल्हा उपनिबंधक आहेत माननीय किरण गायकवाड साहेब यांच्याकडे आमच्या जे काय क्लार्क आहेत जे जुजगार साहेब त्यांच्यामार्फत आम्ही प्रयत्न केला की आम्हाला बँकेकडे आमचे एवढे आहेत आणि त्यापैकी आम्हाला एक साधारणपणे 25 ते 30% जरी दिले तरी आमच्या पतसंस्थेची इमारत उभा राहील. परंतु अडचण तिथं अशी आली तर की सदर रक्कम हे तुम्ही अगोदर मागची रक्कम आणि चालू रक्कम ह्याचा आम्हाला एकंदरीत हिशेब द्या, त्याची आर्थिक पत्रकं द्या, त्यानुसार आम्ही तुम्हाला कितीपर्यंतची इमारत तुम्ही घेणार आहात, कुठं घेणार आहात या संदर्भाचं आम्हाला सविस्तर, ज्याला आपण थोडक्यात म्हणतो की इस्टिमेट किंवा कोटेशन, ते आम्ही तोही प्रयत्न केला. पण अडचण तिथं यायला लागली की DDRने मंजूर केलं तर इकडं प्रशासक असल्यामुळं ते मंजूर करत नाहीत. आमचे दोन्ही प्रयत्न फेल गेलेत. परंतु आम्ही आता 100% आम्ही ह्यासाठी प्रयत्न करतो आहे. लवकरच मधला मार्ग म्हणून आम्ही चालू व्यवहारातून सुमारे 25 ते 30 लाखापर्यंतच्या इतक्या रकमेपर्यंत आम्ही एखादी जागा पतसंस्थेला घेण्यासाठी 100% प्रयत्न करू आणि आमचं मुदत संपेपर्यंत निश्चितपणे आपली पतसंस्था नवीन इमारतीत जाईल असं आम्ही सगळ्या संचालकाच्या वतीनं आपणाला आश्वासित करतो. पुढील काय प्रश्न असेल तर विचारा. आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? प्रश्न आणखीही कोणाचे आहेत का? प्रश्न नाहीत कोणाचे? हे बघा, वर्षातून एकदाच सर्वसाधारण सभा होत असते, त्याच्यामुळे आम्ही सगळे संचालक मंडळ आहोत. आपल्याला काही अडीअडचणी असतील, आम्ही तर आत्तापर्यंत कुणाचंही आम्ही आमचं संचालक मंडळ लोन देण्यात अडथळा आणत नाही. त्याच्यामुळं लोनचा तर विषय नाही राहिले. व्याजदर आहेत, इतर पतसंस्थेच्या तुलनेनं आम्ही स्पर्धात्मकदृष्ट्या योग्य ठेवलेले आहेत. या उपर जरी काय सूचना करायच्या असेल तर सूचना करायला काही हरकत नाही. आपले काही प्रश्न किंवा सूचना आलेल्या आहेत, आम्ही त्या स्वीकारलेल्या आहेत. त्याच्यावर आमच्या संचालक मंडळाच्या वतीनं आम्ही उत्तरही दिलेलं आहे. यापुढे कोणाचेच काही प्रश्न नाहीत असे समजून मी आजच्या या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष, संस्थेचे चेअरमन श्री मुरलीधर कडलासकर सर यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग संपन्न झाली आणि मी त्यांच्या
संमतीने आजची ही वार्षिक सर्वसाधारण सभा संपली असं जाहीर करतो। त्याचबरोबर आमचे जे संचालक मंडळ आहेत त्या सर्वांनी एक विचाराने एक वाक्यतेनं पतसंस्थेचा कारभार चालू आहे, त्याबद्दल मी आमच्या सर्व संचालक मंडळाचे आभार मानतो। आणि आजची ही वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्षाच्या परवानगीने संपली असं मी जाहीर करतो। अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला दुसऱ्या सत्रातला कार्यक्रम चालू होईल, तरी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपले प्रमुख पाहुणे येतील, तोपर्यंत सर्वांनी थोडं थांबायचं आहे। पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांना विनंती की ते आपण पुढच्या चेअरवरून बसावं। पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षक शिक्षिका आणि आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका कृपया आपण पुढच्या खुर्चीवर स्थानापन्न व्हावं ही नम्र विनंती। साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेतर सेवकाची सहकारी पतसंस्थे आयोजित आजचा हा कार्यक्रम, यामध्ये उपक्रमशील मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक, सेवक व तसेच आदर्श शाळा पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक, जिल्ह्याचे नेते, माजी आमदार तथा सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सन्माननीय दिलीपरावजी मानेसाहेब यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। सन्माननीय गुरुनाथ वांगीकर सर, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे चेअरमन, यांनी देखील व्यासपीठाकडे यावाशी त्यांना विनंती। आदरणीय श्री राम गायकवाड सर, सन्माननीय अप्पासाहेब पाटील सर, आमचे स्नेही सन्माननीय सोमेश्वर याबाजी सर, गफूर आरब सर, सन्माननीय राजेंद्र कुलकर्णी सर आणि वल्लभ चौगुले सर, या सर्व अतिथी मान्यवरांचं मी व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करीत आहे। सन्माननीय राम गायकवाड सर, सर्व अतिथी मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी त्यांना नम्र विनंती। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत। सन्माननीय सर्व मान्यवरांना आदरणीय मानेसाहेबांना विनंती की त्यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात करताना आपण दीप प्रज्वलने करत असतो। सन्माननीय प्रमुख अतिथी मान्यवरांना विनंती की त्यांनी प्रतिमा पूजन करावं। सन्माननीय वांगीकर सर यांना देखील विनंती। सन्माननीय राजेंद्र कुलकर्णी सर, पतसंस्था फेडरेशनचे ते संचालक आहेत। मराठा सेवा संघाचे सन्माननीय राम गायकवाड सर, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय वांगीकर सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय अप्पासाहेब पाटील सर, सर्व अतिथी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन
होत आहे. धन्यवाद. सर्व अतिथी मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी विनंती. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक साने गुरुजी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन आमचे स्नेही सन्माननीय मुरलीधर कडलासकर सर यांनी करावं अशी त्यांना नम्र विनंती. साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मराठी सोलापूर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. अतिथीगणांना आणि सर्व सभासदांना आपल्या संस्थेची थोडक्यामध्ये माहिती व्हावी यासाठी प्रस्तावना करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. आपल्या संस्थेची स्थापना ही 19 मे 1999 रोजी आपली संस्था स्थापन झाली. आज अखेर या पतसंस्थेचे सभासद जवळपास 450 सभासद आपल्या पतसंस्थेचे आहेत आणि आपल्या या संस्थेचं मालक भागभांडवल जे आहे आमचं 4,74,79,000 रुपये आज सध्या आपल्या या पतसंस्थेचं भागभांडवल आहे. आणि संस्थेच्या सभासदांचं हित लक्षात ठेवून आणि सभासदांनी आपल्या या पतसंस्थेवर विश्वास ठेवून आज संस्थेकडे सभासदांच्या ज्या ठेवी आहेत त्या जवळजवळ 2,97,37,925 रुपये एवढी आपली या संस्थेकडे ठेवीच्या स्वरूपामध्ये जमा आहेत. आणि आपण सभासदांना जे कर्ज वाटप केलेलं आहे हे सभासदांना कर्ज वाटप 7,27,00,000 रुपये एवढं आपण आज कर्ज वाटप केलेलं आहे. आणि आपल्या या संस्थेची उलाढाल आहे, वार्षिक उलाढाल ही जवळजवळ 14 कोटी रुपयाची आपली ही उलाढाल आहे. मालक, आम्ही आता या सभासदांच्या हितासाठी जे दीर्घमुदतीचं कर्ज आहे ते जवळपास आपण 20 लाख रुपयाचं कर्ज आपण दिलं आहे. आणि मध्यम मुदत जे कर्ज आहे ते 50,000 रुपयाचं. आणि संस्थेच्या सभासदांना काही अडचणी आल्या, त्यांना काही लगेच काही कर्ज लागलं तर तातडीचं कर्ज म्हणून आज आपण जवळपास 80,000 रुपयाचं कर्ज वाटप आपण तातडीच्या स्वरूपामध्ये आपण देतो आहे. आणि या सगळ्यावर जे व्याजदर आहे हे जवळपास आपण सरासरी जर व्याज आपण बघितलं तर 10.5% वरून आपण यावर्षी 10% कर्ज आपण केलेलं आहे, 10.5% आपण कर्ज केलेलं आहे, वाटप केलेलं आहे. त्या सगळ्यांचा हिशोब करून आपण सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून व्याजदर आपण दरवर्षी आपण कमी करत आलेलो आहोत. आणि आज आपली पतसंस्था ही स्वभांडवलाच्या वर उभी आहे आणि स्वभांडवलावरून आपण इतकी गरुड झेप आज आपण घेतोय सर्व सभासदांच्या जोरावर. आणि आपण दरवर्षी 1 वर्षाआड आपण सभासदांना 1 वर्षाआड आपण भेटवस्तू आपण देण्याचा आपण प्रयत्न करतोय, नव्हे तर आपण देतोच आपण दरवर्षी. आणि आपल्या पतसंस्थेच्या वतीनं फक्त सभासदांना कर्ज देणे किंवा कर्ज घेणे एवढं मर्यादित न ठेवता आपण दरवर्षी महिलांकरिता तिळगुळ वाटपाचा आपण कार्यक्रम करतो. आणि त्या कार्यक्रमामध्ये आकर्षक भेटवस्तू आपण महिला भगिनींना आपण देत असतो. 31 डिसेंबरला बरोबर आपण 31 डिसेंबरला दिनदर्शिकेचं प्रकाशन सोहळा देखील आपण पतसंस्थेच्या माध्यमातून करत असतो. आणि हे जे सगळं खर्च आहे, दिनदर्शिकेचा जो खर्च आहे किंवा तिळगुळाचा कार्यक्रम जो खर्च आहे तो दिनदर्शिकेच्या माध्यमातून जे जाहिराती येतात त्या जाहिरातीच्या माध्यमातून आपण सगळा खर्च करत असतो. पतसंस्थेला एक रुपये देखील खर्च आपण पतसंस्थेवर आपण घेत नाही, केवळ लोकांच्या जाहिराती मिळून आपण ते खर्च आपण करत असतो. त्याचबरोबर जे पुरस्कार प्राप्त वर्षभरामध्ये जे पुरस्कार प्राप्त सभासद आहेत या सगळ्या शिक्षकांचा देखील आपण सत्कार करतो, सेवानिवृत्त शिक्षकांचा आपण सत्कार करतो. आणि 10वी आणि 12वीमध्ये जे गुणवंत पाल्य आहेत, जे सभासदांचे पाल्य आहेत गुणवंत पाल्य, त्यांचा देखील आपण भेटवस्तू देऊन एक मोठा सत्कार देखील आपण या कार्यक्रमात आपण करत असतो. आणि कर्जदार सभासद मालक जे सभासद आहेत, कर्जदार सभासद आहेत त्यांची कर्ज रक्कम मर्यादा अपघाती विमा देखील आपण उतरवलेली आहे. म्हणजे केवळ पतसंस्था ही रक्कम देणे किंवा घेणे एवढी मर्यादित न ठेवता आपण सभासदांच्या पाल्याला, सभासदांच्या कुटुंबासाठी आपण काम करत असतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या विश्वासानं गेल्या 25 वर्षामध्ये आपल्या पतसंस्थेला लेखापरीक्षण आपण मिळालेलं आहे. ही फार मोठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि एवढी संस्थेची माहिती इथं सादर केलो त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय दिलीपरावजी मानेसाहेब यांचा सन्मान पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय मुरलीधर कडलासकर सर यांनी करावं अशी त्यांना विनंती. जिल्ह्याची घडी सुधारण्याचं काम देखील सन्माननीय मानेसाहेब नेहमीच करत असतात. ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून असू दे, आमदारकीच्या माध्यमातून असू दे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अतिथी सन्माननीय आमचे मार्गदर्शक गुरुनाथ वांगीकर सर यांचा सन्मान जयंत यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पतसंस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय जयंत गायकवाड सर सरांचा या ठिकाणी सन्मान करत आहेत. पतसंस्था फेडरेशनचे संचालक सन्माननीय राजेंद्र कुलकर्णी सर यांचा देखील मी या ठिकाणी नामोल्लेख करत आहे. यांचा सन्मान उल्हास बिराजदार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मराठा सेवा संघाचे सन्माननीय राम गायकवाड सर यांचा सन्मान यादवाड सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. शिक्षक नेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय अप्पासाहेब पाटील सर यांचा सन्मान सुनील चव्हाण सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. युवक शिक्षक कर्मचारी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आमचे स्नेही सन्माननीय सोमेश्वर याबाजी सर यांचा सन्मान आमचे मार्गदर्शक मोठे बंधू आदरणीय कापसे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गफूर अरब सर यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. मी सन्माननीय भाऊसाहेब मोरे यांना विनंती करतो की त्यांनी गफूर सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. सर या पुढे हो सर. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय वल्लभ चौगुले सर यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. हिरेमठ सर यांना विनंती की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. या वल्लभ सर पुढे पुढे. यानंतर आपण सत्कार समारंभाला सुरुवात करत आहोत. मला सांगायला खूप अभिमान वाटतो, आनंद वाटतो की सन्माननीय आमचे बंधू राम गायकवाड सर यांची कन्या वैष्णवी MPSC अभियांत्रिकी राज्यामध्ये मुलीत ती प्रथम आलेली आहे. आपण मानेसाहेबांना विनंती की त्यांनी वैष्णवीताईचा या ठिकाणी सन्मान करावा. आई वडिलांनी देखील व्यासपीठावर यावाशी विनंती करतो. ही आम्हा सभासदांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. राम गायकवाड सर
हे संस्थापक संचालक आहेत, तर वैष्णवीची आई देखील आपली सभासद आहे. आपल्या सभासदांपैकी आपल्या पाल्याचा अशी निवड व्हावी ही निश्चितच आमच्यासाठी खूप अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. कृपया जोरात टाळ्या वाजवत अशी सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. यानंतर आपण सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करत आहोत. प्रथमतः मी आमंत्रित करतोय आशा मराठी विद्यालयाचे शिक्षक आमचे बंधू सन्माननीय बंदेनवाज शेख सर यांना की त्यांनी देखील व्यासपीठाकडे यावं, सत्कार समारंभ स्वीकारावा अशी त्यांना विनंती. पतसंस्थेचे माजी चेअरमन, स्वच्छ निर्मळ मनाचा माणूस सन्माननीय बंदेनवाज शेख सर यांचा सन्मान सन्माननीय मानेसाहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती. पुढचं नाव घेतो. यानंतर हबप अण्णप्पा महाराज शाळेचे सन्माननीय चंद्रकांत साळुंके सर यांना देखील मी आमंत्रित करतोय. मौनेश्वर कन्नड प्रशालेचे श्रीशैल बिज्जरगी सर याने देखील व्यासपीठाकडे यावं अशी त्यांना विनंती. चंद्रकांत साळुंके सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. कॅप्टन असं सत्काराचं स्वरूप पुरुषांसाठी पॅन्ट पीस, शर्ट पीस, शाल, टॉवेल, टोपी, पुष्पगुच्छ. हबप अण्णप्पा महाराज प्राथमिक शाळेचे सन्माननीय मोतीलाल निंबाळकर सर यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. महात्मा फुले विद्या मंदिरच्या श्रीमती वर्षा सर्वदे मॅडम यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. त्यांनी व्यासपीठाकडे यावं. वर्षाताई सर्वदे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. महिला संचालकांना विनंती की त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. मॅडम शॉल घाला की. अंजुमन ए इस्लाम उर्दू प्राथमिक शाळेच्या श्रीमती हजरा बेगम हनीफ मुजावर यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. कृपया सगळ्यांना टाळ्या वाजवत अशी विनंती पुन्हा एकदा. सौ सुमन दुड्डम मॅडम यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. आंध्र भद्रावती मराठी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका. महिलांसाठी साडी, ब्लाउज पीस, शॉल, टॉवेल, टोपी, पुष्पगुच्छ असे हे सत्काराचं स्वरूप आहे. मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या सभासदांपैकी आम्ही आदर्श शाळा, उपक्रमशील मुख्याध्यापक अशी निवड दरवर्षी करत असतो. यावर्षीची आदर्श शाळा विलासचंद मोतीचंद मेहता या प्राथमिक शाळेला मिळाली आहे. जुळे सोलापुरातील अतिशय नामांकित शाळा. कृपया मुख्याध्यापिका व सर्व स्टाफनी लवकर व्यासपीठाकडे यावं अशी त्यांना नम्र विनंती. या लवकर लवकर मॅडम. अतिशय मोठी नामवंत शाळा आहे, अतिशय उपक्रमशील शाळा आहे असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. सांगायला आनंद वाटतो, मला एका कार्यक्रमाला देखील त्यांनी पाहुणा म्हणून बोलवलं होतं आणि अतिशय छान शाळा आहे. जे मला पाहुणा बोलवला म्हणून पुरस्कार मिळाला असं काही नाही बरं का. हां, या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सीमाताई कोरोलीकर मॅडम या आहेत.
या स्वतः उत्कृष्ट कलाकार आहेत। उत्कृष्ट हस्ताक्षर देखील त्याचं सुंदर आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने ते शाळेचं या ठिकाणी नेतृत्व करत आहेत। कृपया आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करावं अशी त्यांना विनंती। मानेसाहेबच कुठून फोटो घ्यावा हे देखील फोटोग्राफरला सांगत आहेत। अतिशय धन्यवाद। यानंतर उपक्रमशील मुख्याध्यापकांना आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत। सौ हेमावती राज महेंद्र मिठ्ठा मॅडम सिंगम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत। कृपया जोरात टाळ्या वाजवून मॅडमचं या ठिकाणी अभिनंदन करूया। कृपया मॅडम लवकर यावं अशी विनंती। परिवारातील कोणी आले असतील तर त्यांनी देखील यावं। साने गुरुजी नेहमीच कौटुंबिक स्वरूपाचा कार्यक्रमाचं आयोजन करत असतं, त्यामुळे आपण सर्वांनी व्यासपीठावर यावर्षी सगळ्यांना विनंती। यानंतर मी आमंत्रित करतोय साने गुरुजी गुणवंत शिक्षक आमचे स्नेही सन्मान्य किरण साळुंके सरांना या ठिकाणी हा बहुमान मिळालेला आहे। राजराजेश्वरी बालक मंदिराचे हे गुणवंत शिक्षक सन्माननीय किरण साळुंके सर यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करीतो। यानंतर मी आमंत्रित करतोय साने गुरुजी गुणवंत शिक्षिका सौ आफरीन आसिफ तारानाईक या मॅडमना हा बहुमान मिळतोय। ज्ञानगंगा प्राथमिक मराठी विद्यालयाच्या या मॅडम आहेत। त्यांनी हा सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यावं अशी त्यांना नम्र विनंती। या गुणवंत शिक्षकेसाठी आपण देखील जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवत अशी विनंती। त्यांचे मुख्याध्यापक सन्माननीय कापसे सर हे देखील इथं आहेत। यानंतर मी आमंत्रित करतोय साने गुरुजी सेवाभावी सेवक नेताजी रणपिसे सरांना हा पुरस्कार मिळालेला आहे। गोपाळ प्राथमिक मराठी विद्यालयाचे हे आहेत। साने गुरुजी सेवाभावी सेवक अशा पद्धतीने एक आदर्श शाळा, उपक्रमशील मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक, गुणवंत शिक्षिका आणि सेवाभावी सेवक अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी निवड करत असतो। यानंतर 10वी मध्ये प्रथम 3 क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना मी आमंत्रित करतोय। ओम वीरेश कवलगीकर 97% मार्क मिळालेले आहेत या विद्यार्थ्याला। कृपया जोरात टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करावं। हा कैलासवासी भीमाशंकर शिवलिंग बिराजदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उल्हास बिराजदार सरांकडून 2500 रकमेचं रोख बक्षीस हे ठिकाणी देत आहेत। त्यांचा सन्मान सन्माननीय प्रमुख पाहुण्यांनी करावा अशी त्यांना विनंती। मला वाटतं ओम आला नाही का? नाही आला, ठीक आहे। दुसरं बक्षीस देखील आहे स्वयं वीरेश कवलगीकर, कृपया ताईंना विनंती। त्याला देखील 96.60% मिळालेले आहेत। 1500 रुपयाचं बक्षीस आहे। गुरुकुल कॉम्प्युटर्सचे सचिन पांडुरंग चौधरी यांच्यातर्फे हे बक्षीस आहे। सन्माननीय आमचे मार्गदर्शक दिलीप भाऊ यांना विनंती की त्यांनी तो पुरस्कार वितरण करावा। यानंतर तृतीय क्रमांक यश उमेश सोनोने 93.60% मिळालेले आहेत।
आमचे पतसंस्थेचे क्लार्क सन्माननीय विकास गणपत सुरवसे यांच्यात वडिलांच्या नावाने गणपत गुंडप्पा सुरवसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार दिलेला आहे. रोख रक्कम 1000 रुपये आणि सन्मानचिन्ह पुरस्कार अशा पद्धतीचं स्वरूप आहे. आई आली असतील तर आईंना विनंती आपण देखील यावं. फोटो काढायला आहे ना, फोटो देखील तुम्ही याल ताई. त्यामुळं यानंतर 10वीच्या विद्यार्थ्यांचे यादी वाचन करतोय. ओम वीरेश कवलगीकर 97%. हा नाव घेतो पटपट. ओम वीरेश, चला ताई. स्वयं बर. अभय शंकर नलवडे, अभय शंकर नलवडे. सुधश्री बालचंद्र चिटकुल, गौरव कुंभारीकर, श्रावणी हुब्बळी. गौरवचे वडील आलेले आहेत कुंभारीकर. अयूब नवनाथ गुरव, समीक्षा संतोष राजपूत, समीक्षा संतोष राजपूत. सिद्धेश सचिन करंडे, वडिलांनी देखील आले असेल तर यावं. राजश्री निश्चलदास मेत्रे, साई प्रसाद भालचंद्र चिटकुल 81% मिळालेले आहेत. प्रशांत घ्या लवकर लवकर. सिद्धेश सचिन करंडे, ये सचिन. हा सर देखील या. राजश्री निश्चलदास मेत्रे, साई प्रसाद भालचंद्र चिटकुल, महादेवी पवार, प्रमोद दोड्याळे, मयांक जयंत गायकवाड. हे चल बाळा लवकर. मयांक गायकवाड, अनुसया हुल्लेनवरू, हर्षवर्धन सचिन चौधरी. आईने स्वीकारावं. हा बाप बोलायला लागलाय ना. आणि आईचा वाटा जास्त आहे. यानंतर मयांक जयंत गायकवाड, सार्थक अनिल गायकवाड, समर्थ अनिल गायकवाड. या लवकर लवकर बाळांनो. यानंतर 12वीचे विद्यार्थी संदेश प्रशांत सेठे 94% मार्क मिळालेले. त्याला याला 2500 रुपयाचं आपण बक्षीस देत आहोत. कैलासवासी भीमाशंकर शिवलिंग बिराजदार यांच्या स्मरणार्थ आमचे संचालक उल्हास बिराजदार यांच्यातर्फे 2500 रुपयाचं हे बक्षीस आहे. संदेश प्रशांत शेटे. 2 नंबर वेदांत भूषण यादव. वेदांत आलाय का? 81% मार्क मिळालेले आहेत. गुरुकुल कॉम्प्युटर्स तर्फे सचिन पांडुरंग चौधरी यांच्यातर्फे 1500 रुपयाचं हे बक्षीस आहे द्वितीय क्रमांकाचं. त्यानंतर वैष्णवी विजयकुमार कुंभार, हिला 79% मार्क मिळालेत. 1000 रुपयाचं बक्षीस, 1000 रुपयाचं बक्षीस गणपत गुंडप्पा सुरवसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विकास सुरवसे यांच्यातर्फे आहे. घेतो घेतो. आकांक्षा शंकर नलवडे, वैष्णवी देवेंद्र शेटगार, भीमगोंडा सोमण्णा मलकारी, सौरभ पाटील, ज्योतिराज दोड्डाळे, रितेश बिराजदार, प्रणव लवटे, विनायक सुर्वे, प्रभुलिंग अण्णप्पा राजमाने,
विनायक अनिरुद्ध सुर्वे, राजमाने. धन्यवाद सर. यानंतर आमचे मार्गदर्शक जिल्ह्याचे नेते आदरणीय मानेसाहेब यांनी मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना नम्र विनंती. साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर 26वी सर्वसाधारण सभा या सभेच्या निमित्ताने मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याचं मान आपण दिलेलं आहे. खरं तर ह्याच्यापूर्वी सुद्धा आता इथं आयात नाहीत, म्हणजे स्वर्गीय संभाजीराव शिंगारे असताना हे साने गुरुजीचे सर्व नवीन जुनी टीम मला प्रत्येक कार्यक्रमाला मला बोलवत होते. आणि ह्या कार्यक्रमाला आमचे सचिन चौधरी सर बँकेचे संचालक मी इथं सोलापूरात नसताना सुद्धा मला आमंत्रित केले. मी 2-3 दिवस बाहेरगावी असं होतो, पण तरी मी नाव संस्थेचं ऐकलं आणि आमंत्रण स्वीकारलं. ही 26वी वार्षिक सर्वसाधारण या संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, सर्व व्यासपीठावरील सर्व आमचे सहकारी बंधूंनो, पतसंस्थेचं चेअरमन साहेबाच्या उपस्थितीत मी त्यांचं सगळं भाषण ऐकलं. आणि एखादी 26 वर्षाची पतसंस्था चालवत असताना आणि 26 वर्ष टिकणं खूप महत्त्वाचं आहे. पतसंस्था आणि ती बी तुमची शिक्षकांची, ती टिकणं खूप अवघड आहे. कारण काय, मी सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो. बाजार समिती असू दे, जिल्हा मध्यवर्ती बँकेत असू दे, पतसंस्था असू दे, कोऑपरेटिव्ह असू दे, शुगर असू दे. एखादी आर्थिक संस्था चालवताना असताना किती अडचणी येतात मला याची पूर्ण कल्पना आहे. आणि पतसंस्थेमध्ये तर बीडच तुटत नाही. आपण कुणाला कर्ज नाही म्हणल्या वेळेला तर पुढच्या वेळेला त्याचं पॅनलच तयार असते आपल्या विरोधात. ही सत्य परिस्थिती आपण स्वीकारली पाहिजे, मानली पाहिजे. पण ही आर्थिक संस्था असल्यामुळं आपण कठीण प्रसंगाच्या वेळेला अति गरज असेल त्यावेळेला या पतसंस्थेच्या माध्यमातून सातत्याने आपण प्रयत्न करायची भूमिका ठेवलात. आणि आजचा हा उपक्रम 10वीच्या मुलांचा, आदर्श शिक्षकांचा, 12वीच्या मुलांचा आपण सत्कार ठेवला. आमच्या कन्येचा पण तुम्ही सत्कार ठेवला. त्यांनी एज्युकेटिव्ह कार्यकारी अभियंता इरिगेशनला म्हणून आता हजर झालेलं आहे, पण स्थळ अजून कुठं झालेलं नाही. पण हे सत्कार करत असताना ती मुलं येत होत्या, त्यांचं कुटुंब येत होतं, शाळेतले शिक्षक येत होते, कापसे सरांचे शाळा येत होती. मला वाटतं मेहतांची शाळा आहे ना त्याची. मी विचारलो तुमचं पट किती आहे, तर तिने म्हणले 800 पट आहे. पहिल्यांदा ऐकवलं एका संस्थेमध्ये 800 पट असताना. 4थीपर्यंत, 1ली ते 4थीपर्यंत 800 पट आहे. मी बी शिक्षण संस्था चालू होतो, मला पण KG पर्यंत PG पर्यंत माझ्याकडे कॉलेजेस आहेत. पण आता पहिला आम्ही कॉलेजमध्ये असताना आमचे आई वडील शाळेला नेऊन सोडत होते. आम्ही शाळेच्या वेळेला सकाळी सकाळी आमचं पोट दुखणार, आम्ही उशिरा उठत होतो, मला त्रास व्हायलाय, मला ताप आलाय, तरीसुद्धा आमचे आई वडील येऊन मला जिल्हा परिषद शाळेत सोडत होते. पण आज उलटं कसं झालं आहे, आमचीच बस दारापर्यंत जाते, शाळेला येतं का पोरा तू बस गाडीतून. आणि ज्या वेळेला शाळेंची खूप गरज होती त्यावेळेला शाळा निघाल्या नाहीत. आता मला वाटतं शाळा निघणं हे चांगलं आहे, पण त्याचा दर्जा टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचं सगळ्याचं सत्कार केलं म्हणजे तुम्ही दर्जा करता, त्याबद्दल तुमचं सगळ्याचं मी अभिनंदन करतो. 10वी आणि 12वीच्या मुलाचा मार्क बघितले, मला वाटतं 95% सगळ्या पुढांचं तुम्ही सत्कार समारंभ केला आहे, स्वागत केलं आहे त्याचं सगळ्याचं. आपण हे सगळं काही वर्षापूर्वी कॉम्प्युटरचं युग होतं. आपण आता व्हॉट्सअप ग्रुप होतं, त्याच्या आधी टिकटॉक होतं. आता नवीन एक 8 दिवसापासून मला एवढे फोटो पाठवलेत. हे आहे का, हे आहे, माझे फोटो काढून मलाच पाठवलेत. आणि मी तर कधी पोच दिली नाही, म्हणलं ही कुठली पोच आली. आणि हे AI कॉम्प्युटर व्हॉट्सअपचं युगामुळं अख्खं देश बदलू शकतं, हे नेपाळचं जिवंत उदाहरण आहे. म्हणजे कशा प्रकारचं माणूस क्रांती घडू शकतो, आपण कसं आपण अभ्यास केला पाहिजे, आपण कसं शिकलं पाहिजे,
एक आता आमच्या मित्राचीच मुलगी आहे, इरिगेशन म्हणजे डायरेक्ट कार्यकारी अभियंता ओपनमध्ये येणं अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि आता ती एवढ्या लहान वयामध्ये कार्यकारी अभियंत्याने महाराष्ट्राचं सेक्रेटरी म्हणून ती रिटायर होईल. आपण रिटायर भाषा बोलत नाही, तेवढ्यावर तिने थांबते का अजून पुढं जाती सांगता येत नाही. पण शिकणं खूप गरजेचं आहे आणि आपण शिकवणं खूप गरजेचं आहे. हे साने गुरुजी ह्या नावावरच सर मी दरवर्षी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे नावच असं आहे की ज्याचं मी आदर्श मानत होतो या नावालाच. कारण का आम्हाला शिकवायलाच त्यावेळेला हे धडं होते, साने गुरुजींचा धडा, साने गुरुजींचे सगळे विषय. आणि म्हणून मी पण जिल्हा परिषद शाळेत शिकलो आहे, सर्वसामान्य कुटुंबात वाढलो आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यासामध्ये जरी मी हुशार नसलो तर लई पण ढ होतो, असं म्हणजे सर्वसाधारण होतो. पास होण्यापुरता अभ्यास करत होतो, 40, 35, 38 मार्क पडून दरवर्षी पास होत होतो. पण कुठलीही कॉपी करायचं म्हणताना तेव्हा टेन्शन येत होतं. कॉपी बिपी प्रकार त्यावेळेला काय नव्हता, आपण काय लिहून घेतलेलं आपल्याच आठवत नव्हतं, त्यामुळं ते प्रकार नव्हता. पण एक जिल्हा परिषदमध्ये शाळा शिकल्यामुळं अष्टपैलू तिथं तयार होतं आणि शाळेमध्ये शिकला जरी तर आपण चांगल्या पद्धतीनं शिक्षण आपण करायला पाहिजे. आज ही आर्थिक संस्था चालवत असताना त्यांचा नफा तोटा, त्यांचं भागभांडवल, त्यांची गंगाजळची नदी, हे सगळं मी बघत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण चालवता. मला विनंती करायची आहे, इथं संस्था चांगली चालवत असताना कुठलं राजकारण इथं आणू नका आणि बिडसपणा तर इथं बिलकुल ठेवू नका. जेवढे डॉक्युमेंट्स लागतात तेवढं घ्या. आता इथं कुणाला वाटू दे काय वाटू दे, मी पण एक संस्था चालवत होतो. आमची 1000 कोटीची ब्रह्मदेवमाने बँक आहे, 24 शाखा आहेत. मी तेव्हा कधीच असं काय करत नाही, बँक वेगळं ठेवलं, शिक्षण संस्था वेगळं ठेवलं, कारखाना वेगळं ठेवलं आणि हे सगळं करत असताना राजकारण मला वेगळं ठेवावं लागतं. ही तारावरची कसरत असते. पण आपल्याला एक संस्था आपण चालवत नसतो, त्याच्यावर कितीतरी कुटुंबाचं उपजीविका आपल्या माध्यमातून निर्माण होत असते आणि अनेक लोक विश्वास ठेवून आपल्याकडे पैसे ठेवत असतात. हीच विश्वासार्हता आपण जपावी. आपण या कार्यक्रमाला बोलवलं तर मला 4-5 कार्यक्रम आहेत. आता एक कार्यक्रम आहे, परत 3 लाख कुमट्याला कार्यक्रम आहे, सगळे चौधरी सरांनी अरेंज केलेले कार्यक्रम आहे. हे कार्यक्रम सकाळी 2 कार्यक्रम झाले. पण मला आनंद वाटतो हे साने गुरुजीच्या संस्थेला यायला आणि निश्चितपणे मी तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या बरोबर आहे. कुठली अडचण आल्या होत्या त्या वेळेला मी सोडवण्याचा प्रयत्न त्यावेळेला केलेला आहे. असंच याच्यापुढं सुद्धा मी तुमच्या पाठीशी राहतो आणि आपल्या संयोजकाची, चेअरमन साहेब आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाची मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण का मला पुढचा एक कार्यक्रम आहे जाणं गरजेचं. पावसामुळं कार्यक्रमाचं जरा संयोजकाचं कार्यक्रमाचं नियोजन चुकालं आहे. म्हणजे चुकतं म्हणजे पावसामुळे मी समजू शकतो, थोडं उशीर होत असतंय. पण लोकांना काय वाटतं पाहुणाच लई लेट याला, माझं नसतं, मी बिफोर येत असतो. मी एक अशी पद्धत आहे माझी. आपण सगळेजण उपस्थित राहिलात, माझं मार्गदर्शन केलेलं माझं योग्यच असं तुम्ही समजू नका. जे योग्य समाजाबरोबर असतंय त्या समाजाबरोबर तुम्ही राहावं, एवढंच मी ह्या ठिकाणी बोलतो. इथंच थांबतो. परत एकदा सगळ्याचा आभार मानतो. इथंच. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक